इथे बघ ना एकदा. आज आहे कौस्तुभचा बर्थडे. हॅपी बर्थडे. तर अशा प्रकारे मी मॅपवर रॉंग लोकेशन टाकून आम्ही आलो आहे आता सिद्धिविनायक मंदिरच्या बॅक गेट. तुला ब्लॉग करता येतो. तुझ्या हाईटला मला हे करणं जमत नाही. पहिली गोष्ट जमलंच पाहिजे. मेन गेट आहे मंदिरचा. अशी ठुमकत ठुमकत पळत पळत नखरे करत पुढे पुढे निघाली आहे तेजल बाप्पाच्या दर्शनाची घाई झाल्यामुळे. आम्ही आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर पडलो आहोत. किती मिनिटात झालं गोष्ट? 5 मिनिट नाही म्हणजे लाईन लागून रे. 15 मिनिट 15-20 मिनिटं लागली आम्हाला. ठीक आहे मी आता खूप काळजी. आम्ही आता बाप्पाचं दर्शन घेऊन घरी आलो आहोत आणि गरमागरम पोटभर नाश्ता करून आमचा नेक्स्ट प्लॅन आहे जेजुरीचा. मग आम्ही अशीच आमची राईड सुरू केली आहे जेजुरीकडे. आणि इथे मी माझा थोडासा टाइमपास करते मस्त मागच्या सीटवर बसून. असाच टाइमपास करत करत आता आम्ही पोहोचलो आहोत एक्सप्रेस हायवेला. आणि सॅटर्डे असल्यामुळे आम्हाला प्रचंड ट्रॅफिक लागले आहे. 3 तास दाखवतात. हां काय बोलू. जरा चांगला पुढचे लिरिक्स येऊ दे ना तोपर्यंत पॉज कर. तुला काय येत नाही ते अँगल जरा नीट असं वरून पकड ना म्हणजे माझी साडी पण दिसू दे. थोडस चुका होतात माणसाकडनं. तुझ्यापासून चुकत होतात. तेरे बात है सौ बातों एक बात है मैं न चाहूंगा कभी तुझे छोड़ के ये जान ले वो करम खुदाया है तेरा प्यार जो पाया. बस संपलं एवढंच. मुझे जीना आया है ओ तेरे संग यारा खुश रंग बहार. आता वाजले आहेत 2 आणि आम्हाला खूप भूक लागल्यामुळे आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबून इथे जेवायचं ठरवलं. जेवून आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला आणि साधारण 3 वाजता आम्ही पोहोचलो जेजुरी. पहिल्या नंदीपूजन करून 5 पायऱ्या उतरून जावा. काय हो 5 पायऱ्या 5 पायऱ्या खूप नको. 10-15-20 जितके असतील तेवढा घेऊ. 2 पायऱ्या उचलून तुला आम्ही 2 नाही पूर्ण. लग्नाचं देवकार्य दोघांच्या नावाने बेटीचं बालू माणसाचं 5 पायरीचं बायकोच्या नावाने नवीन संसाराचं सहपरिवाराचं मान्य करून घ्या सोडायचं. भंडारवा इकडे जोडली पहिलं पूर्ण 5 पायरीचा. थकली त्याच्यात.
मार्तंडाचं दर्शन घेऊन आणि नवविवाहित जोडपं असल्यामुळे छोटीशी पूजा करून आम्ही परत आलो त्याच वाटेने खाली उतरत आहोत. रुमाल पण मस्त येतो, खूप छान. आणि अशाच प्रकारे आम्ही कौस्तुभच्या बर्थडेचं सेलिब्रेशन केलं आहे आणि आता आम्ही परत रिटर्न चालू आहे आमच्या घरी. टिल देन बाय बाय.